तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार डिझाईन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भाऊनं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की भाऊनं बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ ते भाऊनं आपले व्हिडिओ भाऊनं येत असतात. भाऊनं एकदम कधीतरी भाऊनं लक्षात घ्या. ओके, कारण की रेग्युलर ते आता भाऊनं व्हिडिओ करणं अशक्य आहे, लक्षात घ्या. आज आपण केले भाऊनं कडक अशी लग्नपत्रिका डिझाईन. भाऊनं जुलै महिन्यात चालू आहे, भाऊनं अजूनही लग्नाचं सीझन आहे, लक्षात घ्या. त्यानिमित्ताने आपण काय केले, एकदम नवीन आणि क्रिएटिव्ह डिझाईन आपण प्रोव्हाइड केली आहे तुमच्या समोर. भाऊनं जास्त वेळ लावत नाही व्हिडिओला. भाऊनं 30 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे, प्रत्येक फाईलला पासवर्ड असतो, लक्षात द्या. ते सर्व मी बोलून सांगत असतो व्हिडिओमध्ये, तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये समजून जाईल. ओके, कशी पत्रिका करायची, कसे पासवर्ड असणार आहेत, कोणता पासवर्ड असणार आहे, कसं टाकायचं वगैरे सर्व डिटेलमध्ये आपण सर्व सांगत असतो. ओके, मराठीमध्ये, लक्षात घ्या. साईज सांगून देतो. साईज काय असणार आहे आपल्या लग्नपत्रिका डिझाईनचे. ओके, इथे दिसत असेल तुम्हाला पिक्सल आहे, त्याला इंचेसवरती क्लिक करा. 12 बाय 15 इंचेस आहे. ओके, ओकेवरती क्लिक करतो. रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे. ओके केल्याच्या नंतर आता तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. जसजशी आपण डिझाईन बनवून करत असतो तसं आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला काय होतं, नवीन क्रिएटिव्हिटी काहीतरी करण्याचा एक काय असतं आपल्याजवळ, एक उद्दिष्ट असतं, लक्षात घ्या. मी नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला. ओके, एक झालं लगेच काय झालं, ह्याच्यानंतर अजून काय करू शकतो की याच्यामध्ये कोणतं मटेरियल वगैरे ॲड करू शकतो, हे सर्व मी डिझाईनमध्ये एक 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 बघत असतो, लक्षात घ्या. हे झालं बॅकग्राऊंडमध्ये. आता नॉर्मल आपण घेतलेल्या भाऊनं मी काय केलं, जे कपल आहे त्या कपलचं भाऊनं त्यांचा जो गेटअप आहे, त्यांची साडी वगैरे जे काय असेल, त्यांचा जो ड्रेस, त्याचा जो कलर आहे आणि आपल्या डिझाईनचा कलर आहे, कॉम्बिनेशन करून आपण डिझाईन केले. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ब्रश. आपण एक नॉर्मल काय केलेलं आहे, एक सांगून देतो तुम्हाला, JPG घेतलेला होता. तर JPGला आपण इथे नॉर्मल इथे बघू शकता असा JPG आहे. त्या JPGला आपण येल्लो वगैरे असे कलर दिले आणि त्याच्यानंतर आपण इथे असे थोडे आपला जो ओव्हरलॅपमध्ये सॉफ्ट लाईटचा इफेक्ट आहे तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. मागचा कलर आहे भाऊनो पर्पल कलर आहे, जो तुम्हाला दिसत असेल. ओके, तुम्हाला समजेलच पुढे. त्याच्यानंतर वरती आपण एक हे आहे काय त्याला बघू शकता, एक फ्लावरसारखं असं तुम्हाला JPG दिसेल बॅकग्राऊंड, तो आपण इथं ॲड केला आहे. सर्व डिटेलमध्ये त्याचं नाव वगैरे ना सर्व तुम्हाला Pinterestवरती भेटून जातील भाऊनो. ओके, तर तुम्ही तशी सर्च केली तर पूर्ण नॉर्मल आहे भाऊनो. फोटो प्लस पत्रिका आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फोटो आहे, लक्षात घ्या, विदाऊट फोटो नाही आहे. त्याच्यानंतर आता आपलं जे मॅटर असणार आहे, आपण काय केले आता व्हाईट पोर्शन काय घेतलं भाऊनो, तर भाऊनो याच्यामध्ये ना तुम्ही शेप ॲड करा. व्हाईट कलरचे जे शेप वगैरे काही असेल ना, पण व्हाईट कलर डिझाईनमध्ये ॲड करा, कारण की डिझाईन कडक दिसेल आणि एकदम उठून दिसेल. डायरेक्ट लक्ष असं जातं ना भाऊनो व्हाईट डिझाईनवरती, काय विचारू नका. ओके, जेवढी तुमची डार्क डिझाईन जास्त चांगली दिसत नाही, तेवढी व्हाईटच्या ज्याच्यामध्ये तुम्ही यूज करता व्हाईटचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कलरमध्ये जास्त एकदम कडक एकदम लुक येतो, लक्षात घ्या. ओके, विषय हार्ड. त्याच्यानंतर हा एक JPG आपण ॲड केला आहे. त्याच्यावरती आता पुढे आपण काय केलं, शेप आहे. शेपची बघू शकता आपण आउटलाईन वगैरे दिलेली आहे आणि शॅडो दिलेला आहे, जो तुम्हाला इथे दिसते. नॉर्मल पण तुम्ही ठेवू शकता, जर तुमची क्रिएटिव्हिटी काय असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता, मी काय सांगत नाही जास्त. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही लेन्स आपण ॲड केले बॅक साईडला. ओके, जेणेकरून एक 3D लुक जसं आपण बोलतो ना, मी सर्व डिझाईन झाल्याच्या नंतरचे प्रयत्न आहेत, लक्षात घ्या. आताचे नाही आहेत, पण आताची लेअर आता स्टार्टिंगपासून मी तुम्हाला सांगतो म्हणून ती एकदम लेअर खाली आले, लक्षात घ्या. पण हे घेतलेलं कधी आहे, जेव्हा सर्व डिझाईन वगैरे रेडी झाले, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी करण्यासाठी काय वेळ आहे आपल्याजवळ, तेव्हा आपण हे सर्व लेन्स वगैरे जे काय बोलू शकतो ना, ते ॲड केलेले आहेत. नाहीतर तुम्ही मला स्टार्टिंगपासूनच तू लेन्स वगैरे ॲड करत जातो तर ते शक्य नाही, लक्षात घ्या. हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे, फ्लॉवर ॲड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्यानंतर हे आपण काय सस्ने आणि निमंत्रण वगैरे जसं असतं ना, त्यापैकी एक आहे शायरी, जे तुम्हाला दिसत असेल, सदा मंगलम. ओके, त्याच्यानंतर पुढे हे सर्व ॲड केलेलं आहे. आपण मटेरियल ॲड करून घेतो, ॲडजस्टमेंट वगैरे करून घेतो. नाव वगैरे असतात, मी आता काय करतो, हे नाव वगैरे जे असते ना ऑलरेडी आपण टाईप केलेले असतात, ज्या जुन्या पत्रिका असतील त्याच्यातलेच फक्त इकडच्या तिकडे आपण फिरवत असतो, फक्त कलर कॉम्बिनेशन चेंज करावं लागतं. ओके, तर हा फॉन्ट आहे भाऊनो, हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचे फॉन्ट आहेत कडकमध्ये. ओके, सर्व मार्केटमध्ये आता ट्रेंडिंगला फॉन्ट आहेत इन्फिनिटीचे, तुमच्याकडे पण असतील किंवा नसतील. तुमच्याकडे जो फॉन्ट असेल, साधे फॉन्ट असतील डीजीचे, ते पण चालतील, असं काय नाही. तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करून स्वतःची क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता. तसेच आपल्या वेबसाईटवरती पण आपण जे काही फाईल वगैरे ते अपलोड केलेले आहेत, ज्यांना परचेस करायचे असेल त्याने जाऊन चेक करू शकता किंवा परचेस करू शकता. ओके, PST व PLP फाईल वगैरे जे काय आहे ते सर्व कॉम्बिनेशन वेबसाईटवरती आपण अपलोड केलेले आहे भावानो. ओके, पहिला पासवर्ड आहे भावानो 9595. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आहे सोमनाथ. आता सोमनाथवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्याला आपण नॉर्मल इंटर शॅडो एकच इफेक्ट दिलेला आहे, बाकी काहीच दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया, कारण की मजा येत नाही आहे व्हिडिओला, लक्षात घ्या. ओके, आता तुमच्यासमोर मी रेकॉर्डिंग वगैरे सर्व एकदम लाईव्हली करतो आहे. त्याच्या आधीच आपले डिझाईन वगैरे आपण रेडी करून ठेवलेले आहे.
त्याच्यानंतर झूम करून घेतो. टायपिंग जर करत बसलो तर भाऊन 1 तासापेक्षा जास्त वेळ जाईल, लक्षात घ्या. ओके, इथे बघू शकता सौ जनकाबाई जे काय असेल ते इथे नाव लिहायची. ओके, चिरंजीव वगैरेची सौगा वगैरे आपण यामध्ये ॲड केले. तुम्हाला फक्त मी अलाइनमेंट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे त्या जागेवरती, लक्षात घ्या. कारण की सर्व सेट तर करून दिले. जर तुम्हाला एकदम नवीन डिझाईन बनवायची असेल, तुम्ही माझा फॉर्मॅट वगैरे तुम्ही बघू शकता, म्हणजे काय करतोय मी, कसं करतोय, कोणते अलाइनमेंट तुम्ही याच्यामध्ये फोटो वगैरे चेंज करू शकता. प्लस म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. असं काय नाही की नाही करू शकत, कारण सर्व मी ओपन फाईल देत असतो, PST फाईल देतो. PLP फाईलला भाऊनो बरेच जण काय म्हणतात, भाऊ PLP फाईल देत नाही. भाऊ PLP फाईल कशी द्यायची, लक्षात घ्या. तुम्ही भाऊनो व्हिडिओ बघतच नाही. आता आपल्या इंस्टाग्रामला जवळजवळ 20,000पेक्षा जास्त असतील मला तर वाटतं भाऊनो. ओके, 20,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, पण व्ह्यूज बघू शकता तुम्ही 1000 पण जात नाही क्रॉस. किती 1000, 1000, लक्षात घ्या, ते पण जात नाहीत. तर कसं भाऊन तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड करायची, लक्षात घ्या. PLP फाईल प्रोव्हाइड करीन, पण भाऊन तुम्ही व्हिडिओ बघत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय शुभविवाह सोहळा, हे काय दिसतं तुम्हाला, एकदम एकदम कडक PNG आपण यामध्ये ॲड केले, जे तुम्हाला इथे दिसते पिपाणी वगैरे. त्याच्यानंतर शुभविवाह ही पण कॅलिग्राफी आपण AI जनरेट केलेली आहे, जी ChatGPT वगैरे जे जेमिनी वगैरे जे असतात ना भाऊनो, त्याचा वापर करून आपण डिझाईन केले. ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही अशा प्रकारची कॅलिग्राफी कशी डिझाईन करू शकता AIचा वापर करून. जर नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या, हे पण सर्व सांगत असतो. त्याच्यानंतर पुढचं भाऊनो जायचं तर पुढे ही शायरी इथे बघू शकता, मंगळवार वगैरे दिनांक जी काय डेट वगैरे असेल ना ती यामध्ये ॲड करायची. ओके, तर भाऊनो दुसरा पासवर्ड आहे भाऊनो 35 35. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे आल्याच्यानंतर आता मेन मुद्दा झाली नाही, आपण हे सर्व ॲडजस्टमेंट करत असतो का, कारण की आपल्याला जे काय ॲड करायचं आहे ना ते आपल्याला समजलं पाहिजे की किती जागा आपल्याजवळ आहे आपल्या डिझाईनमध्ये. आता इथं बघू शकता हे फ्लावर आहे, फ्लावरनं भाऊनो बरेच डिझाईनमध्ये ॲड केलेत, पण काय करू सांगू, एवढे कडक दिसतात ना भाऊनो फ्लावर, कारण की व्हाईटमध्ये आहेत. जो पण कोणती डिझाईन असेल ना त्याला एकदम म्हणजे क्रिएटिव्हपणा हा, म्हणजे हे जे फ्लावर आहेत ना जे एकदम पानं वगैरे व्हाईट कलरची ती प्रोव्हाइड करून देतात, लक्षात घ्या. त्यांना एक हलकासा मी ड्रॉप शॅडो दिलेला आहे, बाकी काहीच नाही आहे, बाकी सर्व प्लेन आहे. भाऊन जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या किंवा ID कार्ड वगैरे गणेश मंडळसाठी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल, तुम्ही आपण म्हणजे करू शकता. आपण सर्व डिझाईन वगैरे ID कार्डचे वगैरे डिझाईन तुम्हाला करून देऊ शकतो. ऑलरेडी एक व्हिडिओ आलेलाच आहे तुमच्या गणेश उत्सव मंडळासाठी, लोगो वगैरे आपण डिझाईन करू शकतो. ओके, ID कार्ड वगैरे कडक तुम्ही तुमच्या एरियामध्ये डिझाईन वगैरे देऊ शकता प्रिंटिंग करण्यासाठी, किंवा आपण पण ID कार्डची पूर्ण पीस रेडी करून प्रोव्हाइड करतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर इथं बघू शकता एक असणारे विवाहस्थळ वगैरे. ओके, जे आपण हळदी समारंभ आपण असं ॲडजस्टमेंट केलं आहे. कपलचा जो फोटो आहे ना तो ॲड कुठे करायचा तो दाखवतो तुम्हाला. ओके, इथे बघू शकता आपण इथे ॲड केला आहे कपलचा फोटो, तुम्हाला इथे दिसते बघू शकता. त्याच्या मागे आता आपण ही लेन्स वगैरे ॲड केली, जी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की लेन्स कोणत्या टायमिंगला ॲड केले. तर जेव्हा कपलचा इथे फोटो तुम्हाला दिसत असेल, त्याच्यानंतर आपण काय केलं इथे ससने निमंत्रण वगैरे जे काय असतं ना भाऊ. ओके, जे काही तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली असेल, त्याच्यानंतर आपण ही लेन्स वगैरे इथे बघू शकता. स्क्रीन आहे, काय काय याची पण स्क्रीन आहे. ओके, असे आपण एक इथे ॲड केले आहे, जेणेकरून म्हणजे कसं एक लुक आला आहे जो तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर आपण एक आपला लोगो टॅगलाईन तुम्हाला तर माहीत असेल. ओके, ओंकार ग्राफिक्सचा तो आपण इथे ॲड केला आहे, जेणेकरून एकदम बघू शकता आता डिझाईन कशी दिसते तुम्हाला दिसत असेल. डायरेक्ट लक्षण आपलं जे नाव वगैरे ते आहे. त्याच्यानंतर काय आहे मॅटर शुभविवाह. ओके, हे असं तुम्हाला एकदम पूर्ण क्लिअर दिसण्यासाठी पाहून आपण काय केलेलं व्हाईट बॅकग्राऊंडवरती आपण म्हणजे एक पॅच म्हणजे शेपमध्ये आपण यामध्ये ॲड केलेला आहे, जो लग्नपत्रिकेच्या डिझाईनमध्ये तुम्हाला दिसून येतो. दुसरं बाकी काहीच नाही आहे, सर्व जे आहे ते सर्व तुमच्यासमोर आहे. ओके, व्हिडिओमध्ये पाहून 3 स्टेपमध्ये पासवर्ड पाहून. तिसरा पासवर्ड पाहून 25 25. आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजला असेल, नक्की समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजच्या पुढचे जे काही व्हिडिओ येतील पाहून, आधीचे पण जे व्हिडिओ आहेत ते नसेल पाहिले तर लवकरात लवकर बघून घ्या पाहून. ओके, चला भेटू पाहून पुढल्या